अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला जो किचनचा ओटा आहे, म्हणजेच आपलं जे स्वयंपाकघर आहे, तर बघा, स्वयंपाकघर म्हटलं तर गृहिणींचा अतिशय आवडता विषय आणि आपल्या महिलांचा बराच जो वेळ आहे तो स्वयंपाकघरातच जात असतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच जाणून घेणार आहोत की आपला जो हा किचनचा ओटा आहे, म्हणजे आपली जी गॅसची शेगडी आहे, तिथे आपल्याला अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या अजिबात ठेवायच्या नाही आहेत आणि त्याचप्रमाणे अशा कोणत्या वस्तू आहेत ज्या अगदी आवर्जून आपल्याला तिथे ठेवायच्याच आहेत, हेच आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सगळ्यात आधी आपला घरातील अग्नेय कोपरा जो आहे तो म्हणजे स्वयंपाकघर. आता तिथे स्वयंपाकघर असतं. म्हणजे आता बरीच जी घरं आहेत ती वास्तुशास्त्रानुसार असतात आणि काही नसतात. पण वास्तुशास्त्रानुसार जर ही घरं नसतील तर अशा काही वस्तू आहेत ज्या आपण तिथे ठेवतो आणि त्यामुळे आपल्याला जे दोष असतात, वास्तुदोष जे असतात ते कमी तर होत नाहीत, पण त्याच्यामध्ये वाढ होते. आता बघा, किचनचा ओटा जिथे आपण आपली गॅसची शेगडी जी आहे ती ठेवतो. तर गॅस म्हणजेच अग्निदेवता. आपल्याला माहितीच असेल की आपल्या स्वयंपाकघरामध्ये गॅस अग्निदेवता आणि त्याचबरोबर अन्नपूर्णा मातेचा देखील वास असतो आणि आपल्या प्रत्येकाच्या घरात अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असावा, घरात अन्नधान्याची बरकत असावी, कधीच कमतरता भासू नये, हे आपल्याला सगळ्यांनाच वाटत असतं. तर आता जी ही अग्नी म्हणजे अग्निदेवता आहे, अग्नी आणि पाणी हे विरोधाभासी आहेत. आणि आपण जेव्हा आपला जो हा गॅस आहे, तिथे जेव्हा पाणी म्हणजेच आपलं पाण्याचं जे भांडं असतं, म्हणजे आपण जे स्वयंपाकासाठी जे आपल्याला पाणी लागणार असतं, त्यासाठी आपण काहीतरी भांडं म्हणजे पातेलं किंवा हंडा, कळशी असं आपण भरून ठेवतो. तर हे जे आहे ते आपण अगदी गॅसच्या जवळ जे आहे ते ठेवलं नाही पाहिजे. काही जणं अगदी गॅसच्या जवळच म्हणजे घेण्यासाठी म्हणजे स्वयंपाक करण्यासाठी बरं पडतं म्हणून अगदी गॅसच्या जवळच हे ठेवलेलं असतं. तर हे गॅसच्या जवळ अगदी न ठेवता, गॅसला लागूनच न ठेवता थोडंसं अंतर असावं त्यामध्ये. म्हणजे किमान कमीत कमी 1 फुटाचं तरी अंतर ह्याच्यामध्ये, म्हणजे आपली गॅसची शेगडी जी आहे ती आणि पाणी, तुमचं पाणी जे काय भरून ठेवलेलं आहे तुम्ही पातेल्यामध्ये, ते त्याच्यामध्ये 1 फुटाचं तरी कमीत कमी अंतर असावं. म्हणजे तिथे मधलं जे जागा आहे त्यामध्ये तुम्ही दुसरं काहीतरी वस्तू म्हणजे तुम्ही जे स्वयंपाक केलेला आहे तो तुम्ही ठेवू शकता. ती ती भांडी जी आहे ती ठेवू शकता. तर अशा प्रकारे त्या आपलं जे गॅसची शेगडी आहे ती आणि पाणी ह्यामध्ये थोडं अंतर असावं. अगदी गॅसच्या शेगडीला लागून हे ठेवू नका तुम्ही. कारण बघा, असं जेव्हा आपण करतो ना, त्यामुळे काय होतं की घरात मग विपरीत म्हणजे त्याचे जे दोष आहेत ते लागतात आणि मग अन्नधान्याची बरकत नसते किंवा मग काही कटकटी होतात घरामध्ये. अशा प्रकारे आपल्याला दोष जे आहेत ते म्हणजे वास्तू दोष जे आहेत ते लागतात. त्यामुळे गॅसची शेगडी आणि आपलं पाण्याचं जे साठा असेल त्यामध्ये थोडंसं अंतर तुम्ही ठेवत जा. आता इथे दुसरी गोष्ट जी आहे ती म्हणजे आपलं स्वयंपाकासाठी लागणारं जे तेल आहे, ते तेल देखील आपल्याला गॅसच्या जवळ आपल्याला ठेवायचं नाही आहे. म्हणजे त्याच्या जवळपास ठेवायचं नाही आहे. कसं होतं की आपल्याला ते घेण्यासाठी बरं, स्वयंपाक करण्यासाठी बरं पडतं म्हणून आपण तिथेच ठेवलेलं असतं. म्हणजे तिथे जवळपास काहीतरी गॅसच्या जवळ तुमच्या शेगडी खिडकी असेल किंवा मग काही रॅक असेल तर तिथेच ठेवलं जातं ते. तर असं अजिबात करायचं नाही आहे. हे तेलाचं जे भांडं आहे आपल्याला, ते थोडंसं लांब म्हणजे आपल्या गॅसच्या शेगडीपासून थोडं लांब जे आहे ते ठेवायचं आहे. कारण बघा, आपल्याला जेव्हा शनीची महादशा असते किंवा 7.5 असते ना, त्यावेळेला आपल्याला शनिदेवाला तेल अर्पण करायला सांगतात आणि म्हणूनच हे जे तेल आहे हे आपल्याला गॅसच्या शेगडीच्या जवळ ठेवायचं नाही आहे. अर्थात काम असेल तर आपल्याला ते घ्यावंच लागेल. म्हणजे जेव्हा स्वयंपाक करायचा आहे तेव्हा तुम्ही जवळ घेतलं तर ठीक आहे. पण काम आपलं झाल्यानंतर, स्वयंपाक करून झाल्यानंतर तुम्ही ते जागच्या जागी म्हणजे थोडं लांब जे आहे ते ठेवत चला. जेणेकरून ह्याचे दोष जे आहेत ते तुम्हाला लागणार नाहीत. आता ह्याची दुसरी बाजू म्हणजे आपल्याला ह्या किचनच्या ओट्यावरती ठेवायचं काय आहे. तर बघा, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शुक्र ग्रह शुक्र ग्रह म्हणजे पैसा, मान-सन्मान, लक्झरी आयुष्य आणि हा शुक्र ग्रह जो आहे तो मजबूत असणं फार महत्त्वाचं असतं. आणि शुक्र ग्रह जर आपला खराब असेल ना, तर आपल्याला हे सगळे उपाय जे आहेत ते करायचे असतात. त्याचप्रमाणे गुरूंची सेवा जी आहे ती देखील आपल्याला म्हणजे गुरुबळ जे आहे ते देखील आपलं मजबूत करण्यासाठी आपल्याला गुरूंची सेवा जी आहे ती महत्त्वाची मानली जाते. आता हा जो गॅस आहे, गॅसची शेगडी जी आहे, तिथे आपल्याला सगळ्यात आधी म्हणजे मीठ
आता मीठ का, तर मीठ हे पांढऱ्या रंगाचं असतं आणि पांढरा रंग जो आहे तो शुक्र ग्रहाशी संबंधित आहे. आणि म्हणूनच आपल्याला शुक्र ग्रह मजबूत करण्यासाठी हे मीठ जे आहे ते आपल्याला आवर्जून अगदी किचनच्या टॉपजवळ, म्हणजे किचनचा आपली जी शेगडी आहे त्याच्या जवळपास आपल्याला हे ठेवायचं आहे. आणि हे मीठ जे आहे ते प्लास्टिकच्या बरणीत न ठेवता तुम्ही जर काचेच्या बरणीत किंवा मग चिनी मातीच्या बरणीत जर ठेवलं ना, तर वास्तुशास्त्रानुसार हे अतिशय उत्तम असतं. म्हणजे तुम्हाला जर माहिती असेल तर पूर्वीचे लोकं पण चिनी मातीच्या बरणीत हे मीठ जे आहे ते ठेवत असत. त्याचं कारण पण हेच होतं. म्हणूनच जर चिनी मातीच्या बरणीत ठेवलात तर अतिशय उत्तम आहे. दुसरी जी महत्त्वाची गोष्ट आहे पांढरी शुभ्र ती म्हणजे साखर. तर साखर बघा आपण बऱ्याच जणांना असं सवय असते की मोठ्या डब्यात साखर काढून ती लांब ठेवली जाते. तर असं करू नका. म्हणजे किचनमध्ये तुम्ही तुमची खिडकी वगैरे जर असेल किंवा मांडणी असेल ना, तर तिथे हा साखरेचा डबा, छोटा डबा तुम्ही अगदी आवर्जून ठेवत चला. त्याचप्रमाणे बघा तूप. आता तूप जे आहे ते पण पांढरं शुभ्र असतं. म्हणजे आता इथे गाईचं तूप जे आहे ते पिवळसर असतं. पण म्हशीचं तूप जे आहे ते पांढरं शुभ्र असतं. आता तुम्ही जे कोणतं तूप वापरत असाल, तर हे तूप जे आहे ते देखील आवर्जून आपल्याला या गॅसच्या शेगडीजवळ जे आहे, गॅसच्या शेगडीच्या आसपास जे आहे ते ठेवायचं आहे. कारण तूप आता इथे तेल नाही तर तूप कशासाठी? तर तूप जे आहे ना ते अतिशय शुभ मानलं जातं. माता लक्ष्मीला देखील तूप हे अतिशय प्रिय आहे. आणि आपल्याला माहितीच असेल तर होम हवन आणि पूजेमध्ये देखील तूप हे आवर्जून वापरलं जातं. त्यामुळे तूप जे आहे ना, ते आपल्याला आवर्जून या गॅसच्या शेगडीजवळ जे आहे ते ठेवायचं आहे. तर अशा प्रकारे तूप, साखर आणि मीठ या 3 गोष्टी ज्या आहेत त्या आपल्याला किचनच्या ओट्याजवळ म्हणजे गॅसच्या शेगडीच्या आसपास आपल्याला ठेवायच्याच आहेत. तर कोणत्या वस्तू आपल्याला ठेवायच्या नाही आहेत आणि कोणत्या वस्तू ठेवायच्या आहेत, हे मी या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आपल्याला जर व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब देखील करा. धन्यवाद.